पाकिस्तानला या बाबतीमध्ये धडा शिकवतीलच आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु जे निष्पाप बेकसूर या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर अतिशय त्यांनी जी काही घटनाक्रम सांगितला तो अतिशय दुर्दैवी होता आणि अंगावर शहारे आणणारा होता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सर्वसामान्य कुटुंबातली आपल्या महाराष्ट्रातले 6, पुण्यातले 2, पनवेलमधलं 1 आणि डोंबिवलीतले 3 लोक हे त्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आणि त्या 6 लोकांच्या किंबहुना इतरही लोकांच्या मुलाबाळांना आपल्या लाडक्या भगिनींना त्या दहशतवाद्यांनी सोडलं। परंतु कर्ता पुरुष घरातला कुटुंब प्रमुख ज्याच्यावर सगळं अवलंबून असतं त्यालाच मारलं आणि म्हणून ते सगळे कुटुंब जे आहेत यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे। आम्ही माहिती घेतल्यानंतर कुणाचं शिक्षण सुरू आहे, कुणाची नोकरीचा विषय आहे, या ठिकाणी अनेक विषयांनी हे सगळे कुटुंबीय परिवार ग्रस्त आहेत आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी त्या मृत्युमुखी पडलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि इतरही लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजची कॅबिनेट झाली आणि मी आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय या आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की आपल्याला या कुटुंबियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून 50 लाख रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण, पुढचं जे शिक्षण आहे ते जे काही त्यांनी ठरवलेलं आहे, काही म्हणजे जे परिवार होते त्यांनी काय पुढे करायचं, कुठलं शिक्षण घ्यायचं ते देखील त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं आणि म्हणून पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी एक चांगला निर्णय आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या पहलगाममध्ये हल्ला झाला त्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे आहे। ते आमच्या परिवारातले आहेत अशीच भावना आमची आहे। त्यामुळे एक कर्ता पुरुष कुटुंबाचा प्रमुख हा केल्यामुळे ते कुटुंब वाऱ्यावर त्या कुटुंबाला सोडलं जाणार नाही। त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सरकार, शासन आम्ही मदत करू आणि त्यांच्या पाठीशी